राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे। महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजना अंतर्गत एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता लवकरच त्यांच्या खात्यात जमा होणार आहे। याबाबत सरकारकडून अधिकृत माहिती देण्यात आली असून कोणत्या दिवशी पैसे जमा होतील आणि कोणत्या महिलांना हप्ता मिळणार याबाबतचा तपशील जाहीर करण्यात आला आहे। लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी सुरू केली आहे। माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेचा प्रारंभ केला होता। या योजनेअंतर्गत राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि गरीब महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते। आजपर्यंत 9 हप्त्यांचे वाटप यशस्वीरित्या पार पडले आहे। आता एप्रिल महिन्याचा म्हणजे 10वा हप्ता मिळणार आहे। तर 10वा हप्ता नेमका कधी जमा होणार? तर सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 24 एप्रिल 2025 पासून पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। यावेळी जवळपास 2,41,00,000 महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर रक्कम वाटप करणे शक्य नसल्यामुळे हे पैसे 2 टप्प्यामध्ये पाठवले जातील। पहिला टप्पा आहे 24 एप्रिल ते 26 एप्रिल आणि दुसरा टप्पा आहे 27 एप्रिलपासून पुढे। काहींना 1500 ऐवजी 500 रुपये येतील। अनेक महिलांच्या खात्यात थेट 1500 जमा होतील। मात्र ज्या महिलांना आधीच पंतप्रधान किसान सन्मान निधी किंवा नमो शेतकरी योजना यांचा लाभ मिळतो त्यांना या योजनेअंतर्गत फक्त 500 रुपये दिले जातील। सरकारच्या नियमानुसार डबल लाभ रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। काही महिलांच्या खात्यात अद्यापही कुठलाही हप्ता जमा झाला नाही अशा लाभार्थ्यांना सरकार एकत्रितपणे सर्व हप्ते देणार आहे। हप्ता मिळण्यासाठी कोणती अट पूर्ण करावी लागते? त्यामध्ये लाभार्थी महिलेचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असले पाहिजे। DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सेवा सुरू असावी। इतर आवश्यक पात्रता अटी पूर्ण असाव्यात। योजना कोणासाठी आहे? ही योजना लाभ घेण्यासाठी खालील अटींचे पालन आवश्यक आहे। त्यामध्ये लाभार्थी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी। तिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे। घरात कोणत्याही प्रकारची 4 चाकी ट्रॅक्टर वगळता नसावी। इन्कम टॅक्स भरणे नसावे। महिला इतर सरकारी पेन्शन योजनांचा लाभ घेत नसावी। महिलांचे वय 21 ते 65 वर्षादरम्यान असावे। योजनेचा महिलांवर सकारात्मक परिणाम। या आर्थिक मदतीमुळे महिलांना स्वतःच्या गरजांसाठी खर्च करता येतो, त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि घरगुती निर्णयांमध्ये त्यांचा सहभागही अधिक होतो। त्यामुळे त्यांच्या शिक्षण, आरोग्य आणि जीवनमानात सुधारणा होण्यास मदत होते। नाव यादीत आहे का कसं तपासाल? जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कुणी या योजनेच्या पात्रतेत बसत असाल तर लवकरात लवकर तपासा की तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे का। ही यादी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे पाहता येते। हॅलो फ्रेंड, मी आहे तुमचा मित्र जनार्दन इंगळे। आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी, शिकण्यासाठी, हसण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। थँक्यू।